भारतामध्ये एक असं मंदिर आहे जिथे देवाला फुले, नारळ किंवा प्रसाद नाही तर चक्क मद्य अर्पण करतात. हो, चक्क मद्य अर्पण करतात. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूर्तीच्या तोंडाजवळ धरलेले हे मद्य काही सेकंदात गायब होते. ना कोणती तिथं नळी दिसते, ना कोणते छिद्र, ना कोणती वैज्ञानिक यंत्रणा आहे. मग हे मद्य नेमकं जातं कुठे? तर शेकडो वर्षापासून हा प्रश्न लाखो लोकांना पडलेला आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत उज्जैनच्या कालभैरव मंदिरातील त्या रहस्यांबद्दल जे आजही पूर्णपणे उलगडलेले नाहीये. मध्य प्रदेशातील प्राचीन शहर उज्जैन हे शहर भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. परंतु या शहरात आणखी एक मंदिर आहे जे जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेते. ते म्हणजे कोणतं? तर ते म्हणजे कालभैरव मंदिर. कालभैरव यांना भगवान शिवांचे उग्र आणि शक्तिशाली रूप मानले जाते. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार उज्जैन शहराचे रक्षण करण्याची जबाबदारी कालभैरवांवर आहे. शेकडो वर्षापासून येथे एक अनोखी परंपरा चालत आलेली आहे. भक्त मंदिराबाहेरून मद्याची बाटली विकत घेतात आणि ती पुजाऱ्याला अर्पण करतात. त्यानंतर पुजारी काय करतो तर पुजारी एका छोट्या पात्रात मद्य घेतो आणि मूर्तींच्या ओठाजवळ धरतो. आणि मग काय? मग सर्वांच्या डोळ्यासमोर ते मद्य हळूहळू अदृश्य होऊ लागते, जणू काही मूर्ती स्वतः ते प्राशन करत आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळातही या घटनेने अनेक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. असे सांगितले जाते की काही अधिकाऱ्यांनी मंदिराची तपासणी केली. मूर्तीच्या आजूबाजूला खोदकाम करण्यात आले. कोणती गुप्त नळी किंवा लपलेली व्यवस्था आहे का बाबा हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणताही ठोस पुरावा मिळालाच नाही. आजही अनेक लोक हे चमत्कार मानतात, तर काही जण यामागे वैज्ञानिक कारण असू शकते असे म्हणतात. तर काही संशोधकांच्या मते काय म्हणतात, दगडांची रचना, सूक्ष्म छिद्रे आणि द्रव शोषून घेण्याची क्षमता यामुळे असे घडत असावे. मात्र जर हे खरं असेल तर फक्त विशिष्ट पद्धतीनेच अर्पण केलेले द्रवच का शोषले जाते बरं? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय, दररोज हजारो भक्त इथे येतात आणि अनेक जण स्वतःच्या डोळ्यांनी हा प्रसंग पाहतात. काही लोक याला श्रद्धेचा चमत्कार म्हणतात, तर काही याला विज्ञानाचे कोडे म्हणतात. पण एक गोष्ट नक्की, जितके उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो तितके हे रहस्य अधिकच गूढ बनत जाते. मग तुम्हाला काय वाटतं, कालभैरव मंदिरातील मद्य खरोखरच दैवी शक्तीमुळे अदृश्य होत असेल का, की यामागे अजूनही न उलगडलेले वैज्ञानिक कारण दडलेले आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.